Hello everyone, welcome in this ICT Trainer YouTube channel. Today I am going to explain advantages of computer. Yes, and specially I am going to explain this video in Marathi language because it is the demand of students that few students want explanation about advantages of computer in Marathi language only. That is why I will give this information in Marathi language. So let's start. तर आज आपण पाहणार आहोत की कम्प्युटरचा फायदा काय होतो. जर आपण कम्प्युटरवरती काम करत असू तर आपल्यापेक्षा म्हणजे ह्युमनपेक्षा कम्प्युटर मशीन हे एवढं ॲडव्हान्स का आहे किंवा त्याचा जास्त वापर का केला जातो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे की द वर्किंग स्पीड ऑफ कम्प्युटर इज व्हेरी फास्ट इन कंपॅरिझन विथ अस. म्हणजे आपण जर स्पीडचं कंपॅरिझन केलं ह्युमन आणि कम्प्युटरमध्ये तर कम्प्युटरचं वर्किंग स्पीड आहे ते खूप हाय आहे, फास्ट आहे. हा झाला पहिला ॲडव्हान्टेज. सेकंड ॲडव्हान्टेज काय आहे, अ कम्प्युटर इज अन ॲक्युरेट मशीन. दिस मीन्स इट डज नॉट मेक एनी मिस्टेक. मीन्स वॉट, कम्प्युटर हा ॲक्युरेट काम करतो आणि त्याच्याकडून काही मिस्टेक होत नाहीत. थर्ड ॲडव्हान्टेज आहे की अ कम्प्युटर नेव्हर गेट्स टायर्ड विथ वर्क. म्हणजे आपण ह्युमनबरोबर जर कम्प्युटर मशीनचं कंपॅरिझन केलं तर असं होतं की कम्प्युटर हा कधीही थकत नाही. जसं की आपण ॲज अ ह्युमन काही वेळ काम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो किंवा कंटाळा येतो. त्याच्याशी जर कंपॅरिझन केलं तर कम्प्युटर नेव्हर गेट टायर्ड्स विथ वर्क. म्हणजे कम्प्युटरला कधीही कंटाळा येत नाही, तो कधीही थकत नाही. आता थर्ड वन ॲडव्हान्टेज काय आहे, फोर्थ वन, अ कम्प्युटर कॅन स्टोअर अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन विच कॅन बी यूज्ड क्विकली वेन नीडेड. ज्या वेळेला कम्प्युटरमध्ये जी काही माहिती स्टोअर केलेली असते ती जेव्हा कधी आपल्याला गरज वाटते त्यावेळेला क्विकली आपण त्याचा ॲक्सेस करू शकतो. नेक्स्ट आहे की कम्प्युटर कॅन डू मल्टिपल जॉब्स. म्हणजे कम्प्युटर ॲट अ टाईम मल्टिपल जॉब्स करू शकतो. कम्प्युटरमुळे आपण काय करतो, आपलं टायपिंगसुद्धा करू शकतो, आपण गाणीसुद्धा ऐकू शकतो. येस, साईड बाय साईड आपल्याला पेंट करायचं असेल तर आपण एखादं चित्र आपण पेंटमध्ये ड्रॉ करू शकतो. म्हणून कम्प्युटरला काय म्हटलं आहे की तो मल्टिपल जॉब्स ॲट अ टाईम करतो. नेक्स्ट वन आहे कम्प्युटर इज ग्रेट मीन ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कम्प्युटरचा वापर करून आपण एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतो, एकमेकांना मेसेज सेंड करू शकतो आणि आपण आलेले मीन्स एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. का तर हा कम्प्युटरच्या वापरामुळे. आता हे सर्व झाले कम्प्युटरचे फायदे. These all are the advantages of computer. Now we will see the disadvantages of computer. आता कम्प्युटरचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. तर यामध्ये डिसॲडव्हान्टेज हा पहिला काय आहे, अ कम्प्युटर कॅनॉट फील, इट हॅज नो इमोशन्स. म्हणजे कम्प्युटरला इमोशन्स नाही आहेत. जसं की आपल्याकडे ॲज अ ह्युमन आपल्याकडे इमोशन्स आहेत. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं किंवा एखाद्या गोष्टीचा खूप आनंद होतो, दुःख होतं. अशा पद्धतीनं कम्प्युटरला फिलिंग्स नाही आहेत. सो सेकंड डिसॲडव्हान्टेज आहे, अ कम्प्युटर कॅनॉट थिंक अँड टेक डिसिजन. कम्प्युटर स्वतःचे डिसिजन स्वतः घेत नाही किंवा कम्प्युटर विचार करत नाही. आपण जो टास्क स्वतः देतो कम्प्युटरला ते त्या पद्धतीने आपण जे इन्स्ट्रक्शन्स देतो त्या फक्त कम्प्युटर फॉलो करत असतो. म्हणजे त्याला ह्युमनच्या इन्स्ट्रक्शन्सची गरज असते. तो स्वतः डिसिजन घेत नाही किंवा स्वतः थिंकिंग करत नाही. थर्ड डिसॲडव्हान्टेजेस आहे, अ कम्प्युटर कॅनॉट वर्क विदाउट इलेक्ट्रिसिटी ऑर बॅटरीज. कम्प्युटर हा विदाउट इलेक्ट्रिसिटी आणि बॅटरीज काम करू शकत नाही. जसे की ह्युमन करू शकतो. ह्युमनला एखाद्या बॅटरीची गरज नाही आहे, इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे. पण आपल्या घरी जर इलेक्ट्रिसिटी नसेल किंवा तुमचा लॅपटॉप चार्ज नसेल तर तुम्ही कम्प्युटरचा वापर करू शकत नाही किंवा त्या कम्प्युटरचा किंवा त्या लॅपटॉपचा आपल्याला कोणत्याही पद्धतीचा उपयोग होत नाही. आणि नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस असा आहे की प्रत्येक वेळेला कम्प्युटरला आपल्या इन्स्ट्रक्शन्सची गरज असते. जोपर्यंत आपण इन्स्ट्रक्शन्स देत नाही तोपर्यंत कम्प्युटर वर्क करत नाही. तर हे झाले डिसॲडव्हान्टेजेस. सो अशा पद्धतीने आज आपण पाहिलेला आहे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका, पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली कम्प्युटरचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत.
अजून जर तोटे आपण पाहिलेत म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस, तर माणूस आळशी बनतो या कम्प्युटरमुळे. तर तो एकाच जागी बसून राहतो. म्हणजे दे फॉरगेट इटिंग मील्स ऑर ओव्हर इट, म्हणजे काही वेळेला ते जेवण करायला सुद्धा उठत नाहीत किंवा अति खाणं होतं कम्प्युटरसमोर बसल्यामुळे. दे बिकम लेझी ॲज दे अवॉइड फिजिकल अँड आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. सतत कम्प्युटरच्या समोर बसल्यामुळे काय होतं की फिजिकल वर्क त्यांना कमी पडतं आणि मग जे आउटडोअर गेम्स मुलांनी खेळले पाहिजेत ते त्यांच्याकडून तेवढे खेळले जात नाहीत आणि ते त्यामुळे आळशी बनतात. दे डिडंट स्टडी ड्युरिंग देअर एक्झाम्स अँड गेट पुअर रिझल्ट. सतत कम्प्युटरच्या समोरच बसून सतत कम्प्युटर्सवरती गेम खेळणं आणि अशामुळे काय होतं की ज्यावेळेला खरंच एक्झामच्या वेळेला अभ्यासाची गरज असते त्यावेळेला अभ्यास केला जात नाही. नेक्स्ट, दे बिकम ॲडिक्टेड टू कम्प्युटर्स, म्हणजे त्यांना कम्प्युटरची एवढी सवय झालेली असते की त्यांना बाकी कोणत्याही गोष्टी नको असतात. त्यांना जेवण नको असतं, त्यांना आउटडोअर गेम्स नको असतात, इवन त्यांना इनडोअर गेमसुद्धा खेळायचे नसतात. त्यांना फक्त आणि फक्त कम्प्युटरवरतीच काम करायला आवडतं. नेक्स्ट वन असं, दे फेस हेल्थ प्रॉब्लेम्स लाईक पुअर आयसाईट्स, रिस्ट पेन्स, हेडेक एक्सेट्रा. म्हणजे काय तर त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो, त्यांचे डोळे दुखतात. मग अशा पद्धतीने काय होतं की त्यांना त्यांच्या हेल्थवरती प्रॉब्लेम होतो जे अति कम्प्युटरचा वापर करतात. कम्प्युटरचा वापर ज्या पद्धतीने चांगल्यासाठी आहे त्याच पद्धतीनं त्याचे तोटेसुद्धा खूप आहेत. दे कॅन बिकम अ टार्गेट ऑफ सायबर क्राईम्स. हे तर खूपच महत्त्वाचं आहे की जे कम्प्युटरचा अति वापर करतात त्यावेळेला असं होतं की त्यांना सायबर क्राईम्ससारख्या सिच्युएशनकडून टार्गेट केलं जातं. सो तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घ्या की ज्या पद्धतीने कम्प्युटरचा फायदा आहे त्याच पद्धतीने कम्प्युटरचे तोटेसुद्धा आहेत. आपल्या हेल्थलासुद्धा त्याचा तोटा आहे. पण तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वापर कम्प्युटरचा जर केलात तर कम्प्युटर हा आपल्यासाठी खरंच खूप वरदान आहे. म्हणजे कम्प्युटरचा आपल्याला खूप फायदासुद्धा होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. हा माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या अपडेटेड व्हिडिओसाठी ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलबरोबर तुम्ही कनेक्टेड राहा. थँक्यू.